नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे आजही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी तहकूब. कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 31,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा वाटा किती असेल ते अर्थसंकल्पात जाहीर करावं अशी शिवसेनेकडून मागणी. सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि या संदर्भातलं विनियोजन विधेयक विधान परिषदेत मंजूर. देशातल्या सर्वच गावखेड्यांमध्ये वीज पोहोचावी यासाठी आवश्यक ती पावलं सरकार उचलत असल्याची ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांची लोकसभेत माहिती. गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं बहुमत सिद्ध. भाजप सरकारला मिळालं 22 आमदारांचं बळ. रांची इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 गडी बाद 299 धावा. आणि विदर्भातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं लावली हजेरी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आजही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजला. विरोधी पक्षासह सत्ताधारी शिवसेनेनंही जोरदार आवाज देत ही मागणी उधळून धरली. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. विधानसभेत विरोधकांची घोषणाबाजी, त्याला शिवसेनेनं दिलेली साथ यामुळे पुन्हा एकदा सलग 5व्या दिवशी विधानसभेचं कामकाज प्रचंड गदारोळामुळे नियोजित वेळेआधीच दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सविस्तर निवेदन केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झाली तर ती रक्कम 30,500 कोटींवर जाईल. इतक्या मोठ्या रकमेची तरतूद करणं राज्य सरकारला शक्य नाही, म्हणून त्यासाठी केंद्राची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे राज्याचं शिष्टमंडळ त्वरित केंद्र सरकारकडे नेऊ आणि कर्जमाफी संदर्भात केंद्राशी तात्काळ चर्चा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्र सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं सुमारे 31,000 कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी केली. त्यामुळे राज्यातला शेतकरी निश्चितपणे सक्षम होईल असं सांगून राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही. अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे. अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे. मुख्यमंत्री बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच होता. मात्र शिवसेनेचे सदस्य आपल्या जागेवर उभं राहून शांतपणे ऐकत होते. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि अनिल कदम यांनी पक्षाची भूमिका मांडली. कर्जमाफी संदर्भात राज्यानं उचलण्याचा वाटा किती ते परवाच्या अर्थसंकल्पात जाहीर करावं. तोपर्यंत शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर कायम असल्याचं शिवसेनेच्या सदस्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची आकडेवारी फसवी असून सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असा आरोप केला. भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. त्यामुळे कर्ज माफ झाल्याशिवाय कामकाज चालू राहणार नाही यावर विरोधक ठाम असल्याचं ते म्हणाले. आजही सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी विधानसभेतून दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन, त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया या दरम्यान सभागृहात गोंधळ सुरूच होता. त्या दोन्ही बाजूचे सदस्य सहभागी झाले होते. त्यामुळे 4 वेळा कामकाज स्थगित करावं लागलं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. त्यातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली आणि पुरवणी मागण्यांसाठीचं महत्त्वाचं विनियोजन विधेयक चर्चेविना गोंधळातच सभागृहानं संमत केलं. याशिवाय आणखी 3 विधेयकही गोंधळातच मंजूर झाली. आजही लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्या आणि विरोधी पक्षाचा नियम 293चा वाढत्या शहरीकरणाच्या समस्यांविषयीचा प्रस्ताव होऊ शकला नाही असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत कळवलं आहे. विधान परिषदेत आज सलग 7व्या दिवशीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजाची कोंडी कायम राहिली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या गोंधळातच सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि या संदर्भातलं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करत नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला असताना त्याच्या कर्जाचं पुनर्गठन झालं नाही, नवं कर्ज मिळत नाही असं सांगत शेतकरी समूळ नष्ट झाला पाहिजे हे सरकारचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला। हे सरकार व्यापाऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करतं तर शेतकऱ्यांसाठी का नाही असं ते म्हणाले। काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही कर्जमाफीची मागणी लावून धरत स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानावर टीकेची झोड उठवली। या मुद्द्यावरून विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली। या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। तसंच मुख्यमंत्री निवेदन सादर करणार आहेत त्यामुळे कामकाज चालू द्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं। मात्र विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज पहिल्यांदा पाऊण तासासाठी स्थगित केलं। त्यानंतर कामकाज सुरू होताच सभापतींनी कामकाज नियमित करण्याचा प्रयत्न केला। मात्र विरोधकांनी सरकारच्या विरोधात आणि सत्ताधारी भाजपा आमदारांनी सरकारच्या बाजूनं घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच नवी मुंबईत भूमिपुत्रांचं उपोषण सुरू असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला। सुमारे 40,000 लोक या उपोषणाला बसले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही नवी मुंबई महापालिकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली। या लोकांना न्याय देण्यासाठी सरकारनं मानवतेच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी सूचना सभापतींनी सरकारला केली। कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जरी ही कारवाई महानगरपालिका करत असली तरी पुनर्वसन करून अतिक्रमण काढता येईल का याबाबत सरकारनं विचार करावा असं त्यांनी सांगितलं। सभापतींनी सूचना दिल्याप्रमाणे याबाबत आज बैठक घेण्याचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी करत त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। हे आंदोलन केल्यानंतर सर्व सदस्य विधानसभेत उपस्थित झाले। मात्र पुन्हा एकदा सभागृहात याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यावर कामकाज स्थगित करण्यात आलं होतं। कष्ट करून सोन्यासारखं पीक घेऊन आजही तो आत्महत्या करतोय, किंबहुना तो उभाच राहत नाही आणि म्हणून तो उभा राहण्यासाठी राज्यावर जरी कर्ज असलं तरी देखील केंद्राची पूर्णतः मदत माननीय पंतप्रधानांच्या कडनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणावी आणि राज्यातल्या शेतकऱ्याला कर्ज मुक्तच करावं। आज हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार तयार नाही। एकीकडे केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांची भूमिका वेगवेगळी असं समजत आहे आणि गेली 3 वर्ष दुष्काळामध्ये होरपळत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पण हे तयार नाही। आम्ही विरोधी पक्षातील सर्व विरोधी पक्षाच्या एकत्रितपणे कर्जमाफीचा लढा 8व्या दिवशी सुद्धा विधान परिषदेमध्ये कायम ठेवला। दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेला सरकार प्राधान्य देत असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा घेण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली। या योजनेच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आल्या आहेत। देशभरातल्या सर्वच्या सर्व खेड्यांमध्ये वीज पोहोचावी यासाठी आवश्यक ती पावलं सरकार उचलत असून या कामाची प्रगती गर्व या मोबाईल ॲप्लिकेशनमार्फत जनतेला जाणून घेता येणार आहे असंही गोयल यांनी सांगितलं। देशातल्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य सेवा केंद्रांमध्ये मोफत औषधं, रोगनिदान आणि आवश्यकता असेल त्यावेळी तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचं धोरण सरकारचं आहे अशी माहिती आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी आज लोकसभेत दिली। राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 विषयी त्यांनी सभागृहात माहिती दिली। येत्या 3 वर्षात पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांनी 3,300 भारतीय मच्छीमारांची मुक्तता केली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी आज राज्यसभेत दिली। भारतीय मच्छीमारांची सुरक्षितता तसंच कल्याण याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या आवश्यकतेवर भर देत यासाठी सरकारच्या चांगल्या कामाचे सक्षम दूत म्हणून तरुणांवर जबाबदारी सोपवली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते आज भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत बोलत होते। जनहितासाठी आणखी मोठं काम उभारलं जाण्याची गरज आहे असं ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचे आभार मानले।
या निवडणुकांमधल्या विजयाबद्दल मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. जनतेनं या निवडणुकांमध्ये जातीय राजकारण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम मत नोंदवून काळ्या पैशाशी सामना करणाऱ्या विमुद्रीकरणाच्या प्रक्रियेलाच पाठिंबा दर्शवला आहे, असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं. गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वातल्या भाजप प्रणित सरकारनं विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केलं. ठरावाच्या बाजूनं 22 तर विरोधात 16 आमदारांनी मतदान केलं. काँग्रेसच्या एका आमदारानं मतदानात भाग घेतला नाही. समर्थन करणाऱ्या सर्व आमदारांनी स्वेच्छेनं भाजपला पाठिंबा दिल्याचं पर्रीकर यांनी दूरदर्शनशी बोलताना स्पष्ट केलं. भाजपचा सर्व समर्थक आमदारांवर विश्वास होताच, त्यामुळे कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, असंही ते म्हणाले. हम लोगों को विश्वास है, ट्रस्ट है हमारे साथीदारों पे, और इसके लिए हमें श्योर था कि प्रॉब्लम कुछ नहीं है, बिकॉज ये लोगों ने वॉलंटरीली सपोर्ट दिया है और वो भी बीजेपी को नहीं दिया है, कंडीशनल है. उन्होंने कहा था अगर पर्रीकर मुख्यमंत्री होते हैं बीजेपी के तो हम लोग समर्थन दे देते. ये निर्णय केंद्रीय इनको पार्लियामेंट्री बोर्ड को लेना था कि मुझे रिलीव करे दिल्ली से, रक्षा मंत्रालय से गोवा के लिए या ना. जब उन्होंने कहा कि हाँ, तभी ये सरकार होनी पाए. उसके बाद में 1 घंटे के अंदर हम लोगों ने एक लेटर्स दे दिए. पंजाबमध्ये आज काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल 1 दशकानंतर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे. चंदीगडमध्ये राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल व्ही.पी. सिंग बडनोरे यांनी अमरिंदर सिंग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ब्रह्म महिंद्रा, नवजोत सिंग सिद्धू, मनप्रीत सिंग बादल, साधू सिंग धर्मसोट, चरणजीत सिंग चन्नी, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, राणा गुरजीत सिंग, रजिया सुलतान आणि अरुणा चौधरी या 9 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 3 वर्षात राज्यातली सर्व रेल्वे फाटकं बंद करून तिथं पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आज करार झाला असून राज्याचा 50% खर्चाचा वाटा आता केंद्रीय रस्ते निधीतून मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्यातल्या 210 रेल्वे फाटक बंदीसाठी लागणाऱ्या 10,000 कोटींच्या खर्चापैकी निम्मी रक्कम रेल्वे खातं आणि उर्वरित राज्य सरकारऐवजी केंद्रीय रस्ते निधीतून खर्च करण्यात येणार आहेत. या रेल्वेवरील अथवा जमिनीखालील पुलांसाठी लागणारे जोड रस्ते आणि भूसंपादन याचाच केवळ खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे. यासाठी अंदाजे 1,000 कोटी रुपये खर्च येईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं आज 2 प्रलंबित अधिनियमांना मंजुरी दिली असून आता जुलैपासून जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडलं आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जीएसटी लागू करण्यासंबंधीच्या अधिनियमांना आज परिषदेनं मंजुरी दिली. गोव्यात स्थिर सरकार असावं यासाठी भाजपनं प्रयत्न केले, त्यांना यश आलं आणि भाजपच्या बाजूनं स्पष्ट बहुमत असल्याचं आज सिद्धही झालं, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांना अपक्ष उमेदवारांनी स्वतःहून पाठिंबा दिल्यामुळे हे घडू शकलं, असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात भाजपवर केले जाणारे आरोप चुकीचे असल्याचं सांगून गडकरी यांनी भाजपनं त्वरित निर्णय घेतल्यामुळे सरकार बनल्याचं स्पष्ट केलं. देशातल्या सर्व जनतेला परवडण्याजोग्या दरात आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्दिष्टानं तयार करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये आरोग्यावरचा खर्च एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5% वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा प्रकारचं राष्ट्रीय धोरण 15 वर्षांनी तयार करण्यात आलं असून रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून याची रचना करण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं. वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगाच्या पूर्ण उन्मूलनासह निरनिराळ्या आजारांचं कालबद्ध निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आलं आहे. आरोग्य क्षेत्रातली गुंतवणूक, आरोग्य सेवांना वित्तपुरवठा, रोग नियंत्रण, संघटनात्मक उभारणी अशा सर्व बाबींचा या धोरणात विचार केला असल्याचं यावेळी नड्डा यांनी सांगितलं. या आरोग्य धोरणात
ॲलोपॅथीसोबतच अन्य औषधोपचार पद्धतींनाही समान महत्त्व देण्यात आलं आहे. वैद्यकीय उपकरणांची आयात आणि त्यावरचा खर्च लक्षात घेऊन मेक इन इंडिया मोहिमेशी त्याचा मेळ घालण्याबद्दलही या धोरणात तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे आरोग्य उपकर लावण्याचा मुद्दा या धोरणात नाही, असं नड्डा यांनी स्पष्ट केलं. इस्लामचे वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवरच्या बंदीविरोधात फाउंडेशननं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली. या संस्थेवर तातडीनं बंदी घालण्यासाठी आणि संस्थेची खाती गोठवण्यासाठी पुरेसा पुरावा केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. देशाचं सार्वभौमत्व, एकात्मता आणि शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर अशी तातडीनं बंदी घालण्यात आली असावी, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांसह आज धरणं आंदोलन करण्यात आलं. खामगाव तालुक्यातल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर केलेल्या या धरणं आंदोलनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असं शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलं. खामगाव तालुका शिवसेना प्रमुख प्राध्यापक अनिल अमलकार, शहर प्रमुख सुनील अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 24 तासात करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात गारपिटीमुळे द्राक्ष, गहू, ज्वारी, ऊस या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. सदाभाऊ खोत सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतायत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या गावांची पाहणीही आज खोत यांनी केली. रब्बी हंगामातल्या गहू, हरभरा आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून गारपीट झालेल्या भागातल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईवर निर्णय घेतला जाणार आहे, असं खोत यांनी सांगितलं. तसंच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं असून प्रत्येक शेतकऱ्याकडून तूर खरेदी केली जाईल, असंही ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत नर यांची आज बिनविरोध निवड झाली. या पदासाठी नर यांच्या विरोधात एकही उमेदवारानं अर्ज भरला नव्हता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी नर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निकटवर्ती उपस्थित होते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राधान्यानं व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार होणं स्वाभाविक असलं तरी ज्ञानाचं रूपांतर धनात कोणत्या मार्गानं होतं यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वेलिंकर शिक्षण संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. गडकरी यांनी यावेळी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक भान आणि बांधिलकी प्रत्येक नागरिकानं जपणं अत्यंत आवश्यक असल्याची जाणीवही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. या समारंभासाठी प्राध्यापक डॉक्टर उदय साळुंखे, डॉक्टर अनिल राव आदी मान्यवर उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून रांची इथं तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं 4 गडी बाद 299 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियानं 4 बाद 194 अशी आश्वासक वाटचाल केली. यानंतरही कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं 117 धावा तर ग्लेन मॅक्सवेलनं 82 धावा केल्या आणि ही जोडी नाबाद राहिली. त्यापूर्वी मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाला 50 धावांची समाधानकारक सलामी दिली. मात्र याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद करण्यात भारताला यश मिळालं. फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा यानं वॉर्नरला 19 धावांवर बाद केलं. त्यानंतर उमेश यादवनं 2 आणि रविचंद्रन अश्विन यांनी 1 गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला रोखलं. मात्र कर्णधार स्मिथ आणि मॅक्सवेल या जोडीनं चिवट फलंदाजी करून 299 पर्यंत धावसंख्या नेली. हवामान. आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावली. बुलडाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. येत्या 36 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई कमाल 34 किमान 19, नागपूर 35-17, पुणे 35-16, औरंगाबाद 34-19, नाशिक 34-15, कोल्हापूर 35-21, रत्नागिरी 32-21, सोलापूर 34-19 आणि अमरावती कमाल 33 किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे आजही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी तहकूब. कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 31,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा वाटा किती असेल ते अर्थसंकल्पात जाहीर करावं अशी शिवसेनेकडून मागणी. सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि या संदर्भातलं विनियोजन विधेयक विधान परिषदेत मंजूर. देशातल्या सर्वच गावखेड्यांमध्ये वीज पोहोचावी यासाठी आवश्यक ती पावलं सरकार उचलत असल्याची ऊर्जामंत्री पियुष गोयल यांची लोकसभेत माहिती. गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं बहुमत सिद्ध. भाजप सरकारला मिळालं 22 आमदारांचं बळ. रांची इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 गडी बाद 299 धावा आणि विदर्भातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं लावली हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. स्तनांचा कर्करोग हा सर्वच स्तरातल्या स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वात गंभीर आजार. अलीकडच्या काळात तर स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं वैद्यकीय अभ्यासातून दिसून आलं आहे. खरं तर योग्य वेळेत अचूक निदान न होणं हे यामागचं मुख्य कारण असू शकतं. पीओसी मेडिकल सिस्टम इंक या वैद्यकीय संस्थेनं अवघ्या 15 मिनिटात रक्ताच्या एका थेंबाच्या आधारे स्तनाच्या कर्करोगाचं निदान करणारी पॅन्डोरा CDX प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली देशभरात लवकरच उपलब्ध होणार आहे. स्तनांच्या कर्करोग निदानाच्या या नव्या प्रणालीविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी जनुकशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर नितीन मळेकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.